आता मी नवीन टेकडीवर होतो तेव्हा टेकडीवर नवीन आलं तेव्हा नवीन असायचो. एक दोघं जरा हो एक त्यातला जरा लागलेला होता. म्हणला महाराज आहेत का? म्हणलं हो. बरोबर. म्हणला मला काही प्रश्न विचारायचा. म्हणलं विचार. तो म्हणला कृष्णाच्या आईवडिलाचं नाव काय? मी म्हणलं वसुदेव देवकी नंद बाबा यशोदा. म्हणला त्यांना 2 बाप होते का? तुला एवढं डोकं लावायची काय गरज आहे का? म्हणलं असते. बरं. म्हणला रामाच्या आईवडिलाचं नाव? म्हणलं आईचं नाव माता कौशल्या, वडिलाचं नाव राजा दशरथ. म्हणला हा बरोबर आहे. निघाला. मी म्हणलं बरं झालं पिढा चालली आता. पुन्हा फोंडावरून माघारी आला. म्हणलं बाबा अजून एक विचार. म्हणजे विचार. म्हणला महादेवाच्या बापाचं नाव काय? आता महादेवाच्या बापाचं नाव जगद्गुरू शंकराचार्य सुद्धा सांगू शकत नाही. कुणीच नाही. तिथून निर्मिती कुणीच सांगू शकत नाही. मी म्हणलं हे काय आपल्या ध्यानात नाही हो. म्हणलं मग महाराज कशाला झाले आडवं बोलायला. मी म्हणलं तुझ्यासारखं उत्तर. म्हणलं तो काय विचारलंय? म्हणलं महादेवाच्या बापाचं नाव. म्हणलं सांगतो. म्हणलं असलं तर मी किती सांगेन? म्हणजे सांगा. मी म्हणलं तुझ्या 2 प्रश्नाचं उत्तर मी दिलं की नाही? म्हणलं हा दिलं. म्हणलं मग माझ्या एका प्रश्नाचं उत्तर तू दे, पुन्हा हे मी सांगतो. म्हणलं विचारा. मी म्हणलं तुझ्या आज्याच्या बापाचं नाव काय? तो म्हणला तेव्हा काय मी होतो का? म्हणलं मग महादेवाच्या आम्हाला मी होतो का? बरे महादेवाला जमाना होऊन गेला ना का? आता झालं की ते जमाना झाला. मग काही माणसं विचारतात मला.